माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उजनी धरणामध्ये सध्या 97 टीएमसी पाणी असून गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणातून 6 टीएमसी पाणी अधिक आहे। गतवर्षी डिसेंबर फेब्रुवारीमध्ये पाणी सोडावे लागले होते, पण यंदा 17 जानेवारीपासूनच पाणी सोडण्यात आले। तर दुसरीकडे सोलापूर शहरासाठी देखील नदीतून पाणी सोडावे लागले। उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दोनदा पाणी मिळणार असून पहिले आवर्तन 20 मार्चनंतर सोडले जाणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातील 100हून अधिक ग्रामपंचायतीसह सोलापूर शहर, कर्जत, इंदापूर, धाराशिव या शहरांचे तहान उजनी धरणावरच भागते। उजनी धरणावर 42 पाणीपुरवठा योजना अवलंबून असून त्यासाठी 2-2.5 महिन्याला 1 टीएमसी पाणी लागते। दरम्यान सोलापूर शहरासाठी आता 170 MLDA क्षमतेची समांतर जलवाहिनी झाल्याने 2.5-3 महिन्याला भीमा नदीतून सोडावे लागणारे पाणी बंद झाले आहे। सोलापूर शहरासाठी नदीतून दरवर्षी 4 आवर्तनातून 18 ते 20 टीएमसी पाणी सोडावे लागत होते। आता सोलापूर शहरात नदीकाठवरील गावे, जनावरांसाठी भीमेतून आणखी एकदा पाणी सोडले जाईल। त्यामुळे पाण्याची बचत होऊन यंदा पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील साठा उणे होणार नाही, असे अधिकारी सांगत आहेत। कालवा सल्लागारच्या बैठकीमध्ये शेतीसाठी किती आवर्तने, पिण्यासाठी किती पाणी राखीव ठेवायचे याचे नियोजन अंतिम होते। मात्र सध्या उन्हाळा सुरू झाला तरी देखील कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन पाण्याचे नियोजन झालेले नाही। पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये ही बैठक अपेक्षित आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।